रसिक मित्र हो नमस्कार. मी अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल किंवा माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर माझ्या कथा आपल्याला आवडत असतीलच तर त्या लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. तर ऐकूया प्राध्यापक सुरेश शिंगटे सरांच्या पांढरे भाकरी या कथा संग्रहातील कथा उन्हाळा. या किंवा शांताबाई अवय या की बसा जरा खिनभर. काय चाललंय बस बाईसाहेब तुमचं? होय बाईसाहेब काय चाललंय तुमचं? अव बाईसाहेब नव म्हटलं काय चाललंय तुमचं? अगं हे आपलं पोरगीच्या फराकाची बटणं लावती. द्वाडकारठी नुसती एक बटण ठेवत नाही फराकाला. बसा की व अशा उभ्या का? उभ्या गावावरनं आल्यागत. काय उकाडतंय द्वाडा, माणूस नुसतं शिजून निघतया. तर त्यात आमच्या घराचा पत्रा जवळ म्हणून मी बी आपली गोठ्यात येऊन बसली आहे बघा. जरा हवा बी मोकळ्या अंगानं लागती ना. तर ग यंदा उन्हाळा जरा जास्तच वाटतोय नाही बाईसाहेब? तर काय अहो नुसत्या गरम पाण्याच्या कायली सांडल्यात अंगावर जणू. हो हवा बरोबर काय जळा लागते उन्हाची. तर काय व झाडं झुडपं कशी काय गप आहे ती बघा की. कुठं पानात सळसळ आहे का कुठं पाखराची किलबिलाट आहे. सारं कसं नुसतं सामसूम सामसूम. अगं उन्हाळा उगाच म्हटलंय का? कुठं हिरवळ दिसती का? सारं करपून दोरळा झाल्यागत. अगं निसर्गाचा उन्हाळा काय आणि माणसाच्या जन्माचा उन्हाळा काय, सगळं सारखंच असतंय की ग. होय द्वाडा. अगं पिंटे फोडलीस का बाहुली जातेच्या खोट्यानं? अगं थांब तुला दाबागते कशी. थांब. अव मारू नका बाईसा पोरीला. अव नका मारू. आज्ञानीच आहे अजून ते. काय कळतंय त्याला? अपराध आहे म्हणायचा त्याचा. अव काय करता शांताबाई? पोरगी अशी नुसती दामावती बघा. एक खेळणं 4 दिवस नीट ठेवत नाही. अव नशिबाला असलं तर चांगली गाबडी असावी ती, नाहीतर नसलेली परवाडली. बाईसाहेब तुम्ही असं तरी म्हणताय पोर आहे म्हणून, पण म्या काय म्हणावं? कुणाला मारावं? 15-16 वर्ष झाली लगीन होऊन, पण लग्नात हळदीचं पाणी अंगाला लागलं आणि कुशीलाच कीड लागली बघा माझ्या. खेळा ठोकला देवानं आणि आमच्या कुशी कशा उजावल्या. अगं नुसतं लाटांबर लागलंय. 2 गाबडी आहे ती पण हजाराला बहारी. कुठं पाहुण्या रावळ्याच्या जायाला होतंय का याला होतंय का एकट्या जेवण कुठं निवांतपणा आहे नुसता. अगं नुसता वैताग आणलाय बघ पोरानी. बया एकट्या जीवाचं लय बरं बघा की. चुकीचं बोलताय आत्याबाई तुम्ही. अव झाड काय, यल काय, माणूस काय, फुलाशिवाय बरं नाही दिसत. अव पाना फुलांनी बहरलेल्या झाडाखालीच उन्हाचा इसावा घ्यायला जातो या माणूस. वटलेल्या झाडाखाली कशाला व कोण जाईल? बोला की कशाला जाईल कोण? शांताबाई बाया तुम्ही लयच मनाला लावून घेताया. तसं नाही बाईसाहेब. घरातली काय डागदर उपचार बघतात का नाही? होय बघतात की. मग काय अव जखाम रेड्याला डाग पाखालीला देऊन रेड्याची काय जखाम बरी होती वय बघितली या का कुठं? अव 15-16 वर्ष झाली घरातली सगळी मलाच दोषी ठरवते ती.
आता ही सगळं मला कळतंय. वांज पण नक्की कोणाकडं आहे ती. सासू म्हणती पांढऱ्या पायाची आली आणि माझ्या घराची वंशवेल सुकून गेली. इस्कूट इस्कूट झाला सगळ्या कुळाचा घराण्याचा. आता तिच्या भांडवळात दम नाही. त्याला मी तरी काय करणार. बोला की बाईसाहेब, तुमच्या मालकाचं दुसरं लगीन करायचे भूमक उठली जणू. काय व बाईसाहेब, खरं आहे वे? होय बाई, खरं की. माझ्याच माहेरात खडा टाकून बघते ती. माझी एक चुलत बहीण आहे. किती बी लग्न केली तरी काय उपयोग आहे त्याचा. अहो माझ्या नशिबाचं देंडावडं निघालं, आयुष्याचं वाटोळं झालं. तसंच होयाचं त्या बायाचं. आणि असल्या नेबळटाला कोण देतंय व पोरगी. आणि दिलीच कुणी आडल्या नाडल्यानं तर मी त्याला स्पष्ट सांगेन, हो तुझ्या पुरीचा जीव लय वर आला असल तर हिजड्याला देण्यापरास तिच्या गळ्यात दोंडा बांधून तिला हिरीत ढकलून दे. तसं नव, सासरा बी लय द्वाडबाया आहे तुमचा. काहीच काढ बोलतो व. तसं नव, त्या दिवशी तुमच्या घरावरनं जाताना सहज ऐकायला मिळालं म्हणून म्हणते. हो, सगळीच ह्या गाड्या अवलादीच्या आहे त्याव. हो, सासऱ्याची तर कवा पालखी होती कोणास ठाऊक. सारखा म्हणतो काळ तोंडी खापर तोंडी घरात आली आणि मुंगूस तोंडीनं साऱ्या घराचं काळच फिरवून टाकलं. रांड मरणावी कशी, ढोंगणावर लाता घालून हाकलून दिली पाहिजे बापाच्या घरी. मग मी म्हणते जायचं माहेराला बाया. असल्या जातात राहण्यापरास नवरा असला काय नसला काय सारखाच किती. अहो कुष्ट बी कष्ट करून पोट भरायचे. काय म्हणते? नाही बाईसाहेब, चुकताय तुम्ही. आईबाचं कपाळाचं सुख पुसून नवऱ्याचं नावाचं कपाळ माखून आली या. ती काय पळपुट्यागत माहेरला सासर सोडून माहेरला परतायला नाही. सासरच्या गावात घरोघरी भिक्षा मागून जगीन. अव ज्या मातीशी नातं जोडलं त्याच मातीत होऊन जाईन. जाचाच्या त्रासाच्या वेदनेच्या जीव घेण्या पाण्यात गटांगळ्या खात गपगुमान मरून जाईल. भलं सासरच्या घरात देह कुजला तरी चालल, सडला तरी चालल, पण बाहेर पडल्यावर उठून विटंबुना होईल व माझी. शांताबाई, अव शांताबाई, काय वाईट वाटलं माझ्या बोलण्याचं. नाही व, मग रडायला काय झालं? नाही व, नेहमीच येतं डोळ्यात पाणी. जालमाच्या उन्हाळ्यात तेवढाच थंडावा आहे बघा. मन शांत करायला डोळ्यात पाणीच. पण नाही बाया, पुसा ते डोळं. अव राडण्यानं का नशिबातलं सरतय ती बी कळतंय की व मला. रडण्यानं दुःख संपत नाही, पण हलकं झाल्यासारखं वाटतं खरं. म्हणून कधी कधी ही डोळं गाळायचं. पण असं धीर सोडून कसं चालल? बोला की, कसं चालल? होय, धीर धरूनच आत्तापर्यंत दिस रेटत आली या. जीव गुदमरायला लावणारा जन्माचा उन्हाळा आहे हो. तरी सुद्धा पुढच्या पावसाळ्यातली हिवाळ्यातल्या हिरवळीची वाट बघत आली आम्ही. पण घरच्या भीती चार बाजून खायला उठते ती. कोणीतरी आपल्याला खोल डोहात बुडावतंय असं वाटतं बघा. जीव अगदी पिरसून होऊन जातो. अहो जीवाला इरंगुळा असा नाहीच व. मग सारं विसरून जावं म्हणून कुठंतरी असं बसायला येते. येत जा बाया वरच्यावर माझ्याकडं क्षणभर बसायला.
मी मोकळीच असती. होय बाया, नाहीतर तुमची सासू सासरा आणखी संशय घ्यायचा माझ्याव, काय वाईट वक्त शिकावती म्हणून. कशाला संशय घेते ती? अहो त्यांचं काम काय राहत नाही माग, सगळी कामं उरकून जाती कुठं बे बसायला. अहो एखादं पोर ठोर असतं पोटाला तर कशाला दुसऱ्याच्या दरवाजाबरोबर फिरली असती? नसतं का पोराला खेळवत, पोराबर खेळत बसली घरात. एकदा पोटाचं पोर मांडीव खेळवावं, कुशीत घ्यावं, छातीशी घट्ट धरावं असं वाटतं. पण ही एक सपानच आहे बघा, साखर झोपेत पडल्यागत. अहो का म्हण असं सपान म्हणताय? अहो येळ आल्यावर ही बी सपान खरं खरं होईल. होय, खरं खरं होईल तर नाही बाई साहेब, नाही. अहो ह्या जन्मी तरी होणार नाही, त्याला दुसरा जन्म घ्यायला पाहिजे मला. आता मला या जन्माचा प्रवास तरी जशी रिकामी आली तसंच रिकामं राहून केला पाहिजे. शांताबाई, लयच खचून जाता बघा बाया तुम्ही. कशी? आता मागाशी तर म्हटला उन्हाळ्यात गुदमरत राहण्यापरीस पावसाळ्याची हिरवळीची वाट बघत बसती मी. होय की म्हणली की, पण खरंच येणाऱ्या माणसाची वाट बघण्यात गंमत असते. पण जी माणूस कधीच येणार नाही अशाची वाट बघून काही उपयोग आहे व? शांताबाई, काय नव म्हटलं, तुमचं बालपण तरी सुखात गेलं का व? काही आपलं असंच? का म्हणा असंच? माझं बालपण लय सुखात गेलं बाया. हो, अण्णा पोलीस पाटलाची पोरगी म्हणून सारा गाव माझं कौतुक करायचा. आई बाला मी एकुलती एक पोरगी म्हणून सारं लाड प्यार चालायचं. अव खाया प्याचं ल्याचं कसलंच वनवास नव्हतं. आईबानं तर कधी शब्दानं दुखावलं नाही बघा मला. अव दुःख कसलं असतं, कशाबर खात्या ती ही पण माहीत नव्हतं मला. आता ती दिस आठवलं म्हणजे काळजात कालवा कालव होती व. लहानपणी बाहुला बाहुलीच्या खेळात आम्ही पोरं पुरी नवरा नवरीचा खेळ खेळायचो. हो वया, खरंच की खेळायचो. लिकरू वयाचा पण खेळ सुधिका आम्ही लहानपणी कितीदा तरी खेळली आम्ही. कितीदा फडक्यात बाळातीन झाली. बाळातपणीची नक्कल तर मी अगदी हुबेहूब करायची. बाकीची पोरं पोट धरून हसायची. तवा लेकरवाळ्यापणाचं डबाळा होतं म्हणा की मला. आणि आता मात्र वांजपणाचं डवाळं घेऊन मिरवावं लागणार आहे मला. बाईसाहेब, अहो लहानपणीच काय म्हणून सांगू. लहानपणी वाटेल तो मानेल तो खेळ खेळली आणि जिंकत आली मी. पण आता मात्र संसाराच्या खेळात सारखी हरत चालली हो. खरा विजय मिळवला, डाव साधला त्यो माझ्या नशिबानच. शांताबाई, आता किती बी माहेरचं दिस आठवलं तरी ती काय परत येणार आहे ती थोडंच. या बघा, मागल्या आठवणी उघडत बसून काय उपयोग आहे. या बघा हाल्या, हाल्या, अगं तुला कसा बा झाला या. अगं माणूस जरा बसले बोलत तर सारखा जीव चालल्या ग धडपडते. अगं हाल्या ग. अव जरा वैरण टाका बाईसाहेब तिला, तिच्या दावणीत वैरण नाही. काय करायचं हिला वैरण टाकून? 2000ची वैरण खाल्ली असेल आत्तापर्यंत. 4 वेळा झाल्या रेडा दावायच्या पण अजून गाभान नाही. 3 वर्ष झाली नुसता लाडा सांभाळलाय, लाडा. अव असून असावं तर चांगलं असावं जनावर दावणीला, नाहीतर नसल्याला परवडलं. अव का असल्या म्हशीला खाटकाला द्यायची?
आता इकायची मंगळवारच्या पाचवडच्या बाजारावर. माणसाचं जनावरागत नसतंय का हो बाईसाहेब बाजार? जनावरागत माणसात सुधार बाजार पाहिजे ते. म्हणजे माझ्यासारखी निकामी कुचकामी माणसं इकता आली असती ना हो बाजारात. माणसात आणि जनावरात लय फरक आहे शांताबाई. कसला फरक आलाय? जनावराला खायला लागतं आणि माणसाला बी खायला लागतं. भूक लागल्यावर खाणं, तहान लागल्यावर पाणी पिणं, ही दोघांचं बी एकच की. फक्त फरक असतो या तो खाद्यातच. नाही पण दुभत्या जनावराला खायला घालायला काय वाटत नाही माणसाला. पण वान जनावराचं काय आणि माणसाचं काय सारखंच की. धोपाटी खाऊन जगायचं, जनावर बिचार मुक काय बोलू शकत नाही म्हणून त्याला काठीची धोपाटी, आणि माणसाला वाच आहे म्हणून शब्दांची धोपाटी. बघा बाया शांताबाई, पुन्हा पाणावलं तुमचं डोळं. अव जात्याल की ही बी दिस. आता सटवीनं कपाळावर लिवलंय तसं हे असंच चालायचं. पुसा बाया, ते पुसा पाण्यानं भरलेलं डोळं पुसायला तरी माहेचा माणूस. आता तुम्हाला कोण भेटणार आहे का? अहो पुसा डोळं, आणि तुम्हालाच पुसलं पाहिजे ती नव्ह होय. मलाच पुसलं पाहिजे ती. बाईसाहेब जाते मी. जावा खरंच जाते बाईसाहेब.